कशी दिसते ही सांगा, कमेंट करून सांगा. आपली क्रेझी फूडी रंजिता आयोजित 16 आनंदाचा 2025 तुम्हाला सगळ्यांना कळालेलंच असेल की यावर्षी आपल्या पुण्यात पार पडला कोथरूड या ठिकाणी आणि तो 28 एप्रिलला. तुम्ही जर आला असाल तर तुम्हाला कळालेलंच असेल की किती धमाल मज्जा आणि मस्ती असते. नसाल आलात तर यातले तुम्ही काही क्लिप्स बघू शकता. खूप धमाल मज्जा आणि मस्ती असते सगळ्या महिलांसाठी. सो टुडे इज फर्स्ट डे आणि आज आम्ही आलो प्रॅक्टिसला. फर्स्ट डे आज. सो लेट्स बिगिन. सो पाणी ब्रेक आणि आम्ही खूप स्वेटिंग करतोय प्रॅक्टिस करून करून. तर या शोमध्ये आम्ही डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर त्यासाठी आम्ही इथे शिकायला येत होतो. जे अकुर्डी काळभोर नगर आहे, आपलं जे हनुमानाची मोठी मूर्ती आहे तिथेच हा डान्स क्लास आहे. तिथे आम्ही 3-4 दिवस कंटिन्यू हे कोरिओग्राफी आम्ही शिकायला येत होतो. खूप छान पद्धतीने आम्हाला हा डान्स तिथे शिकवला गेला. एकदम सगळं विथ एक्सप्रेशन कशा पद्धतीने खूप त्या सरांनी आमच्यावर मेहनत घेतली आणि खूप छान पद्धतीने आम्हाला हा डान्स शिकवला. डान्ससोबत जे बाकीचं सोहळ्याची गिफ्टिंगची तयारी असते तीसुद्धा चालू होती. एक फॅमिली फ्रेंड्समध्ये गिफ्टिंग पार्टनर होते, त्यांची ही गिफ्टिंगची बघा सगळी प्रिपरेशन चालू होतं. जे तुम्ही सुरुवातीला माझ्या हातात जी फ्रेम बघितली असेल सरस्वतीची, त्याचं हे प्रिपरेशन सुरू होतं. आपल्या सोहळ्यासाठी त्यांनी या काही फ्रेम दिल्या होत्या ॲज अ गिफ्ट म्हणून, जे सेलिब्रिटी लोक येणार होते त्यांच्यासाठी. तर त्यांचंसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पेज मेन्शन करेन. खूप छान पद्धतीने त्यांनी या सरस्वतीच्या फ्रेम बनवल्या होत्या. वुडन खटोला म्हणून त्यांचं इन्स्टावर पेज आहे, तुम्ही नक्की त्यांचं पेज चेक करा आणि तुम्ही देखील अशा सुंदर फ्रेम ऑर्डर करू शकता. तर चला, या फ्रेम घेऊन फायनली आम्ही सकाळी 8 वाजता प्रस्थान केलं होतं. आधी आम्हाला रंजिताताई ज्या हॉटेलवर होती त्या हॉटेलवर पोचायचं होतं. तिथे काही कामं पेंडिंग होती. तर त्या हॉटेलवर पोचून ते कंप्लीट करून आम्ही सगळे त्या हॉलवर जायला निघणार होतो. तो मी तर खूप एक्सायटेड होते. मी तयारी करूनच निघाले होते, कारण परत तिथे वेळ नसता मिळाला. त्यामुळे आम्ही तयारी करून निघालो होतो. फायनली आम्ही पोचलो ताईच्या हॉटेलवर. तिथं तिचं फोटोशूट चालू होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो सोबतच. सांगा कशी दिसते ही सांगा, कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही हॉलवर गेलो. खूप छान अशी रांगोळी काढली होती. आता हा नंतरचा घेतलेला शॉट आहे त्यामुळे विस्कटली. सकाळी खूप सुंदर ही रांगोळी होती. त्यानंतर काही फ्लेक्स लावले होते. जे गिफ्टिंग पार्टनर आहेत त्याचे बाहेर फ्लेक्स होते आणि खूप छान वाटलं. फायनली आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्ही फोटोशूट चालू झालं. ही आहे माझी डान्स पार्टनर, क्यूटशी अशी छोटीशी श्रद्धा, आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटत होतं. फोटोशूट वगैरे सगळं आमचं एकदम चालू झालं होतं. तर बघा, आमचं इथंसुद्धा थिरकणं चालू होतं आणि दीदी इकडे कल्याणीची तयारी करून देत होती. तिची थोडीशी तयारी राहिली होती, जी ताईची जाव आहे ती, आणि तिचं मेकअप आणि थोडंसं हेअरस्टाईल राहिलं होतं. त्यानंतर इकडे होते सगळे गिफ्ट्स वगैरे ठेवले होते. ज्या ट्रॉफ्या होत्या त्या ठेवल्या होत्या. त्यानंतर आमचीसुद्धा तयारी चालू होती. इकडे आम्ही पुन्हा शूट वगैरे या गोष्टी चालू असताना तिकडून दिसल्या मधुराताई. वाव, आम्ही गेलो आणि फुल ताईसोबत फोटो काढले. खूप छान आहे मधुराताईंचा स्वभावसुद्धा, एकदम डाऊन टू अर्थ. आणि त्यानंतर फायनली कार्यक्रम सुरू झाला आणि फुल बायका सगळ्या एन्जॉय करत होत्या, जोशात होत्या. सगळ्याजणी छान तयार होऊन आल्या होत्या. डान्स चालू झाले. बायका मनसोक्त नाचून घेत होत्या. त्यानंतर आली गुलकनची टीम. 7 ते 8 जण होते गुलकनच्या टीममधले. खूप छान त्यांचा मूवी आहे. आम्ही तिथे प्रोमोसुद्धा पाहिला. 1 मेला त्यांचा मूवी रिलीज झालेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर नक्की जा पाहायला. आणि ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कमेंटसुद्धा करायला विसरू नका की कसा आहे तो मूवी. आणि मी सुद्धा लवकरच जाणार आहे. तर खूप छान वाटलं. गुलकनची टीम तिथे आली. त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं. मस्त त्यांनी डान्स केला आणि ज्या आपण फ्रेम सरस्वतीच्या आणल्या होत्या त्या त्यांना दिल्या. इकडे बघा, आम्ही बॅकस्टेज फुल एन्जॉय करत होतो. फुल धमाल चालली होती दुर्गाताईचीसुद्धा. आणि इकडे स्टेजवर यांची धमाल, समोर महिलांची धमाल आणि बॅकस्टेजला आमची धमाल, असा काहीसा तो प्रकार तिथे घडत होता. कारण ताईचा सोहळा म्हणजे असंच असतं, म्हणजे फुल ऑन सगळे धमाल, मस्ती आणि मजा. आणि खूप छान मला नवीन मैत्रिणी भेटल्या. ही अर्चना, जिने खूप सुंदर अशी लावणी केली, जी ठाण्याला असते आणि ती डान्स क्लास घेते. तिथे तिचंसुद्धा पेज आहे इन्स्टावर. ही आहे रेवती, जी आम्ही फ्लाय विथ रंजितासोबत फिरायला गेलो तेव्हा आमची भेट झाली होती आणि खूप छान आम्ही फ्रेंड्स देखील बनलो. त्यानंतर आला आमचा डान्स. वा, आणि फुल आम्ही एनर्जीने आमचा डान्स एन्जॉय केला. तसाच समोर बसणाऱ्या प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केला. खूप छान वाटलं. खूप दिवसांनी मी स्टेजवर असं परफॉर्म केलं आणि माझी पार्टनर तर करतेच, ती खूप छान डान्सर आहे, रील स्टार आहे. श्रद्धाज कॉर्नर म्हणून तिचं इन्स्टावर पेज आहे, तुम्ही नक्की चेक करा.
आणि तिच्यासोबत डान्स करून मलासुद्धा खूप मज्जा आली, खूप छान वाटलं. कधीतरी आपण असं स्वतःसाठी काहीतरी वेळ दिलाच पाहिजे आणि रंजिताताईंनी ती आम्हाला चान्स दिला. खरंच मी तिचे आभार मानेन. आणि त्यानंतर आमच्या डान्सला मिळाला वन्स मोर आणि सगळेजण स्टेजवर आले आणि सगळे आमच्या गाण्यांवर असे मस्त थिरकले. इवन अँकरसुद्धा, जो अँकर होता सूरज, तोसुद्धा आला आणि तोसुद्धा थिरकला. खूप भारी वाटलं की आपल्या गाण्यावर सगळे असे छान थिरकत आहेत. आणि त्यानंतर जो काही आम्हाला इथे सन्मान मिळाला, मी खरंच खूप म्हणजे थँकफुल आहे, ग्रेटफुल आहे. रंजिताताईंनी जो काही आमचा सन्मान केला स्टेजवर, अनपेक्षित होतं हे सगळं. आम्ही फक्त एन्जॉय करायला गेलो होतो, पण ताईने प्रत्येकाचा इथे सन्मान केला आहे. प्रत्येक महिलेला गिफ्ट मिळेल असाच तिने प्रयत्न केले आहे. आणि कधीही तुम्ही तिच्या सोहळा आनंदाचा तुम्ही या, तुम्हाला नक्कीच तिथून काहीतरी तुम्ही खाली हात नाही जाणार. त्यानंतर आम्ही फायनली चेंज केलं आणि सगळ्यांना भेटून मी निघाले. माझी अजून एक मैत्रीण प्रीती आली होती, जी आम्ही फ्लाय विथ रंजितामध्येच ती पण माझी फ्रेंड झाली. तिने आठवणीने माझ्यासाठी हा केक आणला. खूप छान आणि टेस्टी असतात तिचे हे केक. तिचंसुद्धा इन्स्टा पेज आहे ब्राउन डिलाईट केक्स, नक्की तुम्ही त्याच्यावर जा आणि तिच्याकडनं केक ऑर्डर करा. खूप छान आणि हेल्दी केक्स असतात तिचे. तर खूप छान आम्ही मेमरीज तिथनं जमा केल्या, खूप छान आठवणीज आम्हाला मिळाल्या, भरपूर फोटो काढले. सोहळा आनंदाचा जर तुम्ही कधी त्याच्यात आला नसाल तर नक्की जा. दरवर्षी हा असतो आणि ह्या पुण्यातल्या सोहळ्याला जर तुम्ही आला असाल तर नक्की कमेंट करा. कारण महिलांनो स्वतःसाठी असा वेळ काढणं, एन्जॉय करणं खूप गरजेचं असतं. थँक्यू.